आजच्या या सखोल चर्चेत किंवा आपल्या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हो, सर्वांचं स्वागत. आजचा विषय तसा खूप परिचयाचा आहे, पण आपण त्याचे काही वेगळे पैलू पाहणार आहोत. अगदी खरंय. आज आपण बोलणार आहोत 8 मार्चबद्दल, म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन. हं, दरवर्षी कॅलेंडरवर ही तारीख येते आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा अगदी महापूर येतो. हो ना, मेसेजेस खूप फॉरवर्ड केले जातात. बरोबर. पण हा दिवस केवळ या एका सेलिब्रेशनपुरता किंवा फुलांचे गुच्छ देण्यापुरता मर्यादित नक्कीच नाहीये. अजिबात नाही. या दिवसामागे एक प्रचंड मोठा इतिहास आहे, एक संघर्ष आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या अधिकारांसाठी उभारलेल्या एका जागतिक चळवळीचा तो भाग आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण या सगळ्या इतिहासाकडे पाहतो, तेव्हा जाणवतं की हा दिवस केवळ भूतकाळात मिळवलेल्या यशाचा उत्सव नाहीये, तर तो भविष्यातील समानतेकडे वाटचाल करण्याचा एक अत्यंत भक्कम असा संकल्प आहे. अगदी बरोबर. आजच्या आपल्या या माहितीच्या शोधाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की हा दिवस नेमका का साजरा केला जातो, त्यामागचा ऐतिहासिक संघर्ष काय होता हो. आणि आजच्या या आधुनिक युगात त्याचं महत्त्व काय आहे. आपण केवळ वरवरची माहिती नाही, तर त्यामागील कारणांची उकल करणार आहोत. चला तर मग या विषयाची उकल करूया. जर आपण इतिहासात थोडं मागे गेलो, म्हणजे साधारण 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात. तो काळ खूप वेगळा होता. हो, खूपच. आपल्याला आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आणि काहीसं अस्वस्थ करणारं चित्र तिथे दिसतं. आज आपल्याला मतदानाचा हक्क किंवा कामाचे ठराविक तास या गोष्टी गृहीत धरल्यासारख्या वाटतात. अगदी सहज मिळाल्यासारख्या वाटतात. पण त्या काळी परिस्थिती अत्यंत विदारक होती. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना मतदानाचा कोणताही अधिकार नव्हता. त्यांच्या कामाचे तास 12 ते 14 तासांपर्यंत असायचे. कोणतीही सुरक्षितता नव्हती आणि त्याच कामासाठी पुरुषांच्या तुलनेत त्यांना अत्यंत तुटपुंज वेतन दिले जायचे. हे खूपच भयानक होतं. आणि याच अन्यायाची जाणीव जेव्हा तीव्र झाली, तेव्हा त्यातून एक मोठी ठिणगी पडली. ती ठिणगी होती 1908 सालची. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की ही ठिणगी काही एका रात्रीत पडलेली नव्हती. बरोबर. तो उद्रेक होता. हो, तो अनेक वर्षांच्या शोषणाचा उद्रेक होता. 1908 मध्ये न्यूयॉर्क शहरात हजारो महिलांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरण्याचा जो निर्णय घेतला, तो सोपा नव्हता. अजिबात नाही. त्या कडाक्याच्या थंडीत स्वतःच्या नोकऱ्या धोक्यात घालून या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. हे केवळ साधं आंदोलन नव्हतं. तो स्वतःच्या अस्तित्वासाठी उभारलेला लढा होता. अगदी. त्यांना माणसासारखं जगता यावं यासाठी निश्चित कामाचे तास हवे होते, योग्य वेतन आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेता यावा यासाठी मतदानाचा अधिकार हवा होता. या एका आंदोलनाने जगाला दाखवून दिलं की आता महिला निमूटपणे अन्याय सहन करणार नाहीत. आणि या पायावरच पुढची एक मोठी इमारत उभी राहिली. न्यूयॉर्कमधल्या त्या रस्त्यांवरून सुरू झालेला हा आवाज सीमा ओलांडू लागला. नक्कीच. यानंतर 1910 मध्ये अत्यंत क्रांतिकारी घटना घडली. जर्मनीच्या एका समाजवादी नेत्या होत्या क्लारा झेटकिन. क्लारा झेटकिन. त्यांनी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत एक अतिशय धाडसी प्रस्ताव मांडला. त्यांनी सुचवलं की केवळ एका देशात नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी महिला दिन साजरा व्हावा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या काळात इंटरनेट नव्हतं, दळणवळणाची साधने नव्हती. तरीही एका महिलेने संपूर्ण जगातील स्त्रियांना एका सूत्रात बांधण्याचा विचार मांडला. तो जागतिक एकजुटीचा एक मोठा प्रयोग होता. हो, आणि या प्रस्तावाची ताकद इतकी प्रचंड होती की त्याचे परिणाम लगेच दिसू लागले. होय. 1911 मध्ये पहिल्यांदा काही युरोपीय देशांमध्ये हा दिवस साजरा झाला. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये लाखो लोकांनी तो साजरा केला. एका शहरातल्या आंदोलनातनं सुरू झालेला विचार मोठा होत होता. आणि कोणत्याही बदलाला जागतिक मान्यता मिळायला वेळ लागतो. अनेक दशकांचा संघर्ष बदलावा लागला. अखेर 1975 मध्ये युनायटेड नेशन्सने अधिकृतपणे 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. तो एका संघर्षाचा आंतरराष्ट्रीय मान्यतेत रूपांतर होण्याचा प्रेरणादायी प्रवास होता. आता इथून पुढची माहिती खरोखरच खूप रंजक आहे. हो का? बरं. कारण जेव्हा आपण या दिवसाच्या मुख्य उद्दिष्टांबद्दल बोलतो, तेव्हा जाणवतं की हा लढा केवळ भूतकाळापुरता मर्यादित नाहीये. अगदी बरोबर. यामागे 4 अत्यंत महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. पहिलं म्हणजे महिलांना समान हक्क आणि संधी मिळवून देणं. दुसरं म्हणजे समाजात आजही असलेला लैंगिक भेदभाव म्हणजेच जेंडर डिस्क्रिमिनेशन कमी करणं. आणि तिसरं उद्दिष्ट आहे महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं. आणि चौथं म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा आणि कामगिरीचा सन्मान करणं.
येथे एक अत्यंत लक्षवेधी गोष्ट अशी आहे की आजच्या काळात आपण पाहतोय महिला कोणत्याही एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. हो, प्रत्येक क्षेत्रात त्या आहेत. राजकारण असो, विज्ञान तंत्रज्ञान असो किंवा व्यवसाय आणि क्रीडा क्षेत्र. प्रत्येक ठिकाणी त्यांचे मोठे योगदान आहे. जुने नियम मोडून काढत आहेत त्या. अंतराळ मोहिमांचे नेतृत्व करण्यापासून ते अर्थव्यवस्था सांभाळण्यापर्यंत हा बदल आपल्या समाजाच्या मानसिकतेत होत असलेल्या प्रगतीचा पुरावा आहे. आणि याच प्रगतीचा विचार करताना एक सुंदर संकल्पना समोर येते, ती म्हणजे समाजाची शक्ती. समाजाची शक्ती. समाजातील महिलांच्या ज्या बहुआयामी भूमिका आहेत त्या थक्क करणाऱ्या आहेत. एक आई म्हणून ती कुटुंब घडवते. हो, आणि शिक्षिका म्हणून ती पुढची पिढी तयार करते. अगदी. केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर मानसिकता घडवते. आणि नेतृत्व म्हणून ती समाजाला दिशा देते. अनेक अभ्यासांवरून दिसतं की महिलांच्या नेतृत्वात एक वेगळीच संवेदनशीलता असते. सर्वसमावेशकता असते. हो, आणि जेव्हा ती व्यावसायिक असते तेव्हा ती अर्थव्यवस्था मजबूत करते. या सर्व भूमिकांमुळे समाजाचा विकास महिलांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांना समाजाची शक्ती म्हटलं जातं ते काही उगीच नाही. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण ऐतिहासिक संघर्षाबद्दल बोललो, आजच्या यशाबद्दल बोललो, पण एवढी प्रगती होऊनही आजची परिस्थिती खरोखरच पूर्णपणे बदलली आहे का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण खऱ्या अर्थाने समानता गाठली आहे का? याचं उत्तर दुर्दैवाने आजही काही अंशी नाही असंच द्यावं लागतं. कारण आजही अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. होय, आजही मुळाशी घट्ट रुतून बसलेली समस्या म्हणजे लिंगभेद. सुशिक्षित समाजातही हा भेदभाव दिसतो. आणि दुसरी मोठी समस्या म्हणजे समान वेतनाचा अभाव. समान काम आणि पात्रता असूनही महिलांना कमी वेतन मिळतं. हे अत्यंत पद्धतशीरपणे होणारं नुकसान आहे. याशिवाय सुरक्षिततेचे प्रश्नही चिंतेची बाब आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणं असो वा कामाच्या ठिकाणी सुरक्षितता नसली की त्याचा थेट परिणाम प्रगतीवर होतो. शिक्षणाच्या कमी संधी ही देखील अडचण आहे. दुर्गम भागात आजही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. तर यावर दोन अत्यंत महत्त्वाचे उपाय आहेत: जागरूकता आणि शिक्षण. अगदी बरोबर. हे दोन उपाय म्हणजे आजार मुळापासून नष्ट करण्याची ताकद आहे. कायदा संरक्षण देऊ शकतो, पण मानसिकता बदलण्याचं काम फक्त शिक्षण करू शकतं. आणि विचारांच्या या लढाईत एक अतिशय सुंदर विचार आठवतोय. एक शिक्षित महिला म्हणजे संपूर्ण समाजाला दिशा देणारी शक्ती. खूपच अर्थपूर्ण वाक्य आहे. या एका वाक्यात शिक्षणाचा संपूर्ण सार आहे. शिक्षण हे तिला स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतं. तिचा दृष्टिकोन बदलण्याची ताकद त्यात असते. आणि तसाच अजून एक विचार आहे: महिलांना संधी दिली तर त्या फक्त स्वतःचेच नाही तर संपूर्ण समाजाचे भविष्य बदलू शकतात. हो, हे आपण रोज घडताना पाहतोय. जिथे जिथे संधी मिळाली तिथे त्यांनी इतिहास रचला आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्यातून काही मुख्य निष्कर्ष आपल्या समोर येतात. पहिला निष्कर्ष हा की समाजाचा खरा विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा महिला आणि पुरुष दोघांनाही समान संधी मिळतील. आणि महिलांना शक्ती, स्वातंत्र्य आणि आदर देणे आवश्यक आहे. तो नैसर्गिक अधिकार आहे त्यांचा. अगदी. आणि महिलांचा सन्मान करणं, त्यांचे अधिकार जपणं हे सर्वांची म्हणजे संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. या चर्चेचा सारांश आपण दोन वाक्यांनी करू शकतो: जिथे महिलांचा सन्मान होतो तिथेच समाजाची खरी प्रगती होते. होय. आणि दुसरं वाक्य म्हणजे महिला सक्षम तर समाज सक्षम. नक्कीच. आपण आज या विषयाचा सर्वांगीण वेध घेतला आहे. भूतकाळातील संघर्षापासून ते वर्तमानातील आव्हानांपर्यंत हा प्रवास थक्क करणारा आहे. या सखोल चर्चेचा शेवट करताना ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक नवा विचार इथे मांडायचा आहे. आपण पाहिलं की 115 वर्षांपूर्वी महिला दिनाची सुरुवात कारखान्यात काम करण्याच्या तासांवरून आणि मतदानाच्या अधिकारावरून झाली होती. तो काळ वेगळा होता. आज आपण तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे एआयच्या युगात आहोत. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजपासून 100 वर्षांनंतर जेव्हा हा दिवस साजरा केला जाईल तेव्हा समानतेची व्याख्या कशी बदलली असेल? खूपच रंजक प्रश्न आहे हा. डिजिटल जगात महिलांच्या हक्कांची पुढची लढाई कोणती असेल? एआयच्या जगात समानतेचे नियम कोण ठरवणार? यावर नक्कीच विचार व्हायला हवा. ऐकणाऱ्या सर्वांसाठी हा एक मोठा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा आणि माहिती शोधत राहा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अशाच विचार करायला लावणाऱ्या माहितीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.